नमस्कार, मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, लाईफ कोच, त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट. आज आपण ज्या एका विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे मानसिक आजार. मानसिक आजार म्हणजे काय? आपल्याला आपल्या आजूबाजूला मानसिक आजारी असलेले अनेक व्यक्ती दिसतात. कसं आहे, जे व्यक्ती हॉस्पिटलाइज झालेले आहेत ते आपल्याला आजारी वाटतात, पण जे व्यक्तींनी ॲडमिट झालेले नाही, आपल्या सभोवताली आहे, आपल्याला त्यांचं बिहेवियर एवढं खटकत नाही, ते व्यक्ती सुद्धा मानसिक आजारी असू शकतात. तर पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की मानसिक आजार का होतात. तर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एखादी दुर्घटना घडते, एखादा हादसा घडतो, एखादा असा प्रसंग घडतो की त्यामुळे तो व्यक्ती फार दुःखी होतो. त्या घटनेचा, त्या हादशाचा त्याच्या मनावर खूप खोल परिणाम होतो आणि तो खोल परिणाम झाल्यावर तो व्यक्ती सतत त्या विचारात असतो आणि ते विचारही निगेटिव्ह विचार असतात आणि त्या व्यक्तीच्या मनात कंटिन्युअसली ते निगेटिव्ह विचार येत राहतात आणि तो व्यक्ती या मानसिक आजाराच्या विळख्यात अडकतो. होतं काय की आपल्या ब्रेनमध्ये जे माइंड आहे त्या माइंडचे काही प्रकार आहे. एक सबकॉन्शियस माइंड आहे, एक कॉन्शियस माइंड आहे. तर ज्यावेळी आपण कंटिन्यू एकच निगेटिव्ह विचार करत असतो त्यावेळी ते विचार आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ट्रान्सफर होतात आणि ज्यावेळी हे निगेटिव्ह विचार आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ट्रान्सफर होतात त्यावेळेस ते परमनंटली तिथे राहतात. त्यांना इझिली रिमूव्ह करणं पॉसिबल होत नाही आणि मग त्यामुळे तो व्यक्ती निगेटिव्ह विचारांमध्ये कंटिन्यू राहतो, कारण त्याला काहीच चांगलं वाटत नाही. तेच ते विचार, त्याचा आत्मविश्वास कमी होतो किंवा आपण त्याला तुटतो असं म्हणू शकतो. तो सतत दुःखी राहतो, खिन्न राहतो, उदास राहतो, एकटा राहतो आणि त्यामुळे त्याला जे आपण आता सहज ऐकिवात येणारे जनरलाइज झालेले जे काही शब्द आहे की याला एन्झायटी आहे, याला डिप्रेशन आलं आहे, याला फोबिया झालेला आहे, ह्या सगळ्या आजारांच्या विळख्यात तो अडकतो. पण मानसिक आजार हा नक्कीच बरा होतो जर आपण योग्य पद्धतीची उपचार पद्धती वापरली तर आपण या मानसिक आजारातून बरे होऊ शकतो. हा व्हिडिओ करण्यामागचा माझा एक दुसरा हेतू आहे की बऱ्याचशा पेशंट्सचं किंवा क्लायंट्सचं मी म्हणेल अशी इच्छा असते की आम्हाला मेडिसिन घ्यायचं नाही आहे. तर त्यामध्ये या आजारावर कशी उपचार पद्धती आपण करू शकतो. कारण काही वेळेस काय होतं की जे मेडिसिन्स आहे ते मेडिसिन्स घेतल्यावर आपल्या ब्रेनवर त्याचा परिणाम होतो. ते मेडिसिन आपल्या ब्रेनवर कुठला परिणाम करतात, तर ते मेडिसिन आपल्या ब्रेनमध्ये असलेल्या सेल्सला इनॅक्टिव्ह करतात. कधीपर्यंत? जोपर्यंत तो मेडिसिन्स आपण घेत असतो तोपर्यंत ते आपल्या सेलला इनॅक्टिव्ह करतात आणि ज्या वेळेस ते सेल्स म्हणजे ते थिंकिंग सेल्स जेव्हा इनॅक्टिव्ह होतात तेव्हा आपण विचार करायचं आपलं थांबतं. परंतु परत मेडिसिन्सचा इफेक्ट कमी व्हायला लागला की परत जायचे ती परिस्थिती पेशंटची होते, क्लायंटची होते आणि असं बऱ्याच क्लायंटची मग तक्रार असते की आम्ही मेडिसिन घेऊनही आम्ही एवढ्या वर्षापासून मेडिसिन घेतोय पण आम्हाला काही फरक पडत नाही. मेडिसिन केलं की परत हाच प्रॉब्लेम होतोय. जर आपल्याला यासाठी पर्यायी उपाय म्हणून, ऑप्शन म्हणून किंवा
आपल्याला मेडिसिन घ्यायचं नाहीये, तर आपल्यासाठी दुसरी एक पद्धती आहे, वेगवेगळ्या थेरपीज आहेत. जर तुम्ही काउन्सिलरकडे गेले तर काउन्सिलर तुमच्यावर वेगवेगळ्या उपचार पद्धतीचा वापर करून तुम्हाला बिना मेडिसिनने, बिना औषधाने तुम्हाला या मानसिक आजारातून बाहेर काढू शकतो. तर कुठले कुठले मानसिक आजारावर वेगवेगळ्या थेरपी यूज केल्या जाते. खूप साऱ्या थेरपीज असते. बिहेवियरल थेरपी आहे, रिलेशनल बिहेवियर थेरपी आहे, हिप्नोथेरपीज आहेत. अशा अनेक प्रकारच्या थेरपीज काउन्सिलर किंवा थेरपिस्ट तुमच्यावर वापरतात. कारण मेन घोळ कुठे असतो तर आपल्या विचारांचा असतो. ज्या काही आपल्यासोबत अघटित, नावडत्या, दुर्दैवी घटना, हादसे किंवा परिस्थितीमुळे झालेला परिणाम आपल्यावर झालेला आहे, आपल्या मनावर झालेला आहे, म्हणजेच आपल्या विचारांवर झालेला आहे. आणि त्यामुळे आपले विचार काय झाले तर निगेटिव्ह विचार झाले आहे. मग आपल्याला या परिस्थितीत काय करायचं आहे तर आपल्या डोक्यामध्ये, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे निगेटिव्ह विचार गेलेले आहेत त्या निगेटिव्ह विचारांना आपल्याला कम्प्लिटली रिमूव्ह करायचं आहे आणि त्या जागी पॉझिटिव्ह विचार आपल्याला ट्रान्सफर करून ते बिल्डअप करायचे आहे. मग ही गोष्ट 1-2 दिवसात होण्यासारखी आहे का? नाही. यासाठी आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे. आपल्याला माहिती आहे कुठलीही गोष्ट जर करायची म्हटलं तर प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे. प्रॅक्टिसनेच हे पॉसिबल होईल, पण हे पॉसिबल आहे. आपल्याला वेगवेगळ्या थेरपीचा वापर करून किंवा त्याचप्रमाणे बरेचदा काय होतं की काही आजार ग्रुपमध्ये जर आपण त्याच्यावर ट्रीटमेंट केली तर ते लवकर बरे होतात. यासाठी आपल्याला जे काही वातावरण आहे ते वातावरण कसं त्या पेशंटसाठी आल्हाददायक असेल, पॉझिटिव्ह असेल, याकडे दुर्लक्ष करणं गरजेचं आहे. जर आपला डिप्रेशन, एन्झायटी, फोबिया हे जर कमी प्रमाणात असेल तर आपण काउन्सिलिंगमध्ये काही सेशन्स घेऊन 5 ते 6 सेशन, डिपेंड ऑन क्लायंट की क्लायंट किती खोलवर डिप्रेशनमध्ये गेला आहे, किती खोलवर त्याचा फोबिया आहे, एन्झायटी किती प्रमाणात आहे, यावर ते सेशन डिसाईड केलं जातं आणि क्लायंट कसा रिस्पॉन्ड देतो यावर सुद्धा ते डिसाईड केलं जातं की तुमचे किती सेशन घेणं हे गरजेचं आहे. परंतु काही पेशंटमध्ये ग्रुप थेरपी ही खूप प्रभावशाली होते. कारण ग्रुप थेरपीमध्ये काय होतात की अनेक समस्याग्रस्त, मानसिक समस्याग्रस्त मला म्हणायचं आहे, एकत्र येतात. त्यांना NGO किंवा वेगवेगळे सेंटर्स आहेत, तिथे एक उपयोजक म्हणजे एक आल्हाददायक चांगलं वातावरण तयार केलं जातं. त्या वातावरणामध्ये, त्या चांगल्या वातावरणामध्ये प्रत्येक क्लायंटनी आपण भाग घ्यावा. त्याला छोटे छोटे टास्क दिले जाते आणि त्या टास्क थ्रू त्याचे कॉन्फिडन्स वाढवला जातो, त्याची थॉट प्रोसेस चेंज केल्या जाते, त्याचे निगेटिव्ह विचार काढून त्याला पॉझिटिव्ह विचारांमध्ये ट्रान्सफर केल्या जातं आणि हळूहळू क्लायंट और पेशंट हा मानसिक आजारातून बरा होतो. तर खूप साऱ्या असे सेंटर्स आहेत, थेरपिस्ट आणि काउन्सिलर या सेंटरमध्ये काम करत असतात. आणि होतं काय की ग्रुप थेरपी असल्यामुळं त्यांना एक छोटे छोटे टास्क देतात आणि एकाचं पाहून दुसरा, दुसऱ्याचं पाहून तिसरा, आणि तिथली सगळी मंडळी किंवा काउन्सिलिंग करणारा काउन्सिलर हा वेळोवेळी त्याला प्रोत्साहित करत असतो. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्या क्लायंटने, जो समस्याग्रस्त क्लायंट आहे, मानसिक आजाराने समस्याग्रस्त क्लायंट आहे,
त्यांनी स्वतः एक फिलिंग स्वतःमध्ये आणणं गरजेचं आहे की मी बरा होऊ शकतो. कारण असे जे मानसिक आजार झालेले व्यक्ती असतात त्यांना सहसा, त्यांना मॅक्सिमम एकटं राहायला आवडतं. कुणाशी बोलण्याची त्यांची इच्छा नसते. तुम्ही त्यांना कुठेही घेऊन जा, ते उदासच राहतात, खिन्न राहतात. त्यांची टीव्ही बघायची इच्छा नसते, त्यांची कुणाशी बोलायची इच्छा नसते, त्यांची काम करायची इच्छा नसते. तर आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून त्यांना बाहेर काढून त्यांना एक पोषक वातावरण तयार करून त्या वातावरणामध्ये त्यांच्यावर छोटे छोटे टास्क आणि छोट्या छोट्या थेरपीचा यूज करून आपण त्यांना त्या मानसिक आजारातून बरं करू शकतो विदाउट मेडिसिन. पण त्या क्लायंटने सुद्धा सपोर्ट करायला हवा की नाही, मी बरा होऊ शकतो, मला बरं व्हायचं आहे. तर या थेरपीचा वापर करून हळूहळू तो क्लायंट त्याचे निगेटिव्ह थॉट्स त्याच्या जे मनात आहे ते रिमूव्ह केले जातात आणि त्याऐवजी त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, त्याच्या माइंडमध्ये पॉझिटिव्ह थॉट्स ट्रान्सफर केले जातात आणि कुठलाही मानसिक समस्याग्रस्त व्यक्ती हा बरा होऊ शकतो. आज समाजामध्ये मानसिक आजारांबद्दल खूप प्रकारचे संभ्रम आहेत, एक वेगवेगळ्या मिथ्या आहेत. लोक मानसिक आजार झाला म्हणून त्याकडे एका वेगळ्या नजरेने बघितलं जातं. पण आपल्याला ही नजर बदलण्याची नक्की चेंज करायला हवी. तरच आपला समाज हा एक शारीरिक नाही तर मानसिक दृष्ट्यातून सुद्धा स्वस्थ पडेल. बरेचदा होतं काय ना की आपण या मानसिक आजारांकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला कळतं की आपण खूप डिप्रेशनमध्ये राहतोय, आपल्याला एन्झायटी झालेली आहे, पण आपण त्यावर ट्रीटमेंट घेत नाही, आपण काउन्सिलिंग करत नाही आणि हळूहळू याचं रूपांतर मोठ्या आजारांमध्ये होतं, वाढत जातं, प्रमाण वाढत जातं आणि केस आपल्या आटोक्याच्या बाहेर जाते. तेव्हा जर आपल्या आजूबाजूला कुणी असं असेल, आपल्या रिलेटिव्समध्ये असं आपल्याला जाणवत असेल किंवा आपल्या स्वतःला सुद्धा हे जाणवतं की आपलं काहीतरी मानसिक संतुलन बिघडत आहे, आपण खूप फ्रस्ट्रेट राहायला लागलो आहे, आपण एकटे राहायचा प्रयत्न करतोय, आपल्याला बरं वाटत नाही, आपल्याला कोणाशी बोलावंसं वाटत नाही आणि ही जर स्थिती आपली 6 महिन्यांपेक्षा जास्त राहत असेल तर नक्कीच तुम्ही सायकोलॉजिकल काउन्सिलरची सल्ला घ्यावा असं मी तुम्हाला सुचवेल. प्रांजल सायकोलॉजी या माझ्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी आपणासाठी सायकोलॉजिकल, मोटिवेशनल, पॅरेंटिंग त्याचप्रमाणे इतरही, कारण मी एक न्यूट्रिशनिस्ट सुद्धा आहे, त्याप्रमाणे त्या अनुषंगाने मी न्यूट्रिएंट्स, आपलं डाएट, कुठले घटक आपण जेवणात खावे हे सुद्धा यावर सुद्धा व्हिडिओज टाकत असते, बनवत असते. तेव्हा माझ्या प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या नियर अँड डिअरला शेअर करा.